हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आता आम्ही चाललोय धर्माबादला आणि तिथे आहे भव्य शोभायात्रा रामनवमी आणि आम्हाला तिथे इन्व्हाइट केलेले आहे. चला मग आपण, आमच्यासोबत आहेत राजू भैया, यशराज दादा, मोठा भैया, छोटा भैया, अजून होता राहून एकदा येणार आहे, अजून मग पुढे आशू दीदी पण येणार आहे. चला आपण एका पिकअप करूया आणि आपण जाऊया धर्माबादला. तर गाईज तुम्ही बघू शकता गाडी पण आलेली आहे. हे भैयाच्या फ्रेंडची गाडी आहे. चला याच्यातच जाणार आहोत आपण. तर गाईज आता आम्ही आलोत नर्शीला. नर्शीहून आशू दीदीला पण घेतलो, ते बी उचलून गाडीत टाकलो आणि एके दादा आला, कधी नाही ते आला म्हणून त्याला पण आम्ही घेऊन चाललो. आता जाणार थेट धर्माबादला. चला तर जाऊया. कसं भैया डबल सांग. असं करायचं. हा भैया सांगतोय व्हिडिओ मध्ये असं करा म्हणून. नाही व्हिडिओ मध्ये टाकायला जमत नाही. नाही जमते की. म्हणजे थोडा आवाज मोठा ठेव म्हणायचे तुला, बाकी काय नाही. तर गाईज हे मला सांगतात थोडा आवाज माझा मोठा ठेव. आता किती मोठा ठेवू सांगा तुम्ही. तर गाईज आम्हाला धर्माबादला जाते वेळेस इतकं भारी तर पाण्याचं दिसलं. आम्ही इथं फोटोशूट करायला थांबलो आणि ते रस्त्यावर पण कोणीच नाही, एकदम शाम शूम. आताच एक गाडी आली, आतापर्यंत नव्हतं. तर गाईज आता आम्ही धर्माबादला पोहोचायला 2 ते 3 किलोमीटर बाकी आहेत आणि कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्यू ठेवा. बघूया तिथंची रामनवमी.
गाईज धर्माबादची पब्लिक खूपच भारी आहे आणि धर्माबादची रामनवमी पण खूपच छान झालेली आहे आणि तिथं तर खूप आम्हाला प्रेम भेटलं, सपोर्ट भेटलं आणि असं गर्दा होऊ लागलं तर संतोष दादा दर्यापुरे आणि ललेश दादा मंगणीकर हे पण मंगनारीकर हे पण खूप सपोर्ट केले. थँक्यू दादा तुम्हाला. आणि तिथे एक ब्लॅक शर्ट वर एक दादा भेटला होता आणि त्याने पण खूप सपोर्ट केला. त्याने मला बार 5-5 मिनिटाला दीदी जाऊ का म्हटलं तर इतकं छान बोलला तो पण. आणि त्यांना पण असं सेफ गार्ड जसं करतात तसं करू लागला होता आणि खूपच धिंग असं मला कुठं लागू देण्याशी मस्त नेला होता मधी. तर दादा तू व्हिडिओ बघत असेल तर खरंच तुझ्या मनापासून आभार मानते मी आणि कुठं नेक्स्ट टाइम भेट झाली तर तुझ्यासोबत नक्की घेईन फोटो मी. दादाची इच्छा राहिली होती ते. तर आता आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मुलाखत. सर्वात पहिले आपण मुलाखत घेऊ राजू दादाची. जसं मागच्या ब्लॉग मध्ये घेतलं तसंच आपण ब्लॉग मध्ये मुलाखत घेणार. चला यशराज भाई बोला. काय बोलू बाबा, मला तर काही सुचना झालंय. जे सुचलं ते बोल. जे सुचलं ते बोलू का? थांब एक मिनिट टॉर्च दाखवते. काय नाही, भारी झाले. टॉर्च वगैरे काही नको मला. टॉर्च लावून माझी फोटो दाखवली मोठे. कसं झालं काय रामनवमी एक नंबर झाली. म्हणजे प्रेम भेटला ते सांग. वाटलं नव्हतं एवढं प्रेम भेटेल धर्माबाद, पण खूप मोठी फॅन फॉलोईंग जबरदस्त एकदम भारी वाटलं जाऊन. पब्लिक एक नंबर आणि भरपूर मुलं सपोर्ट पण गेले. छान झालं एकदम जबरदस्त. आणि दुसऱ्या पण मुलांचे खूप खूप आभार मानते मी. वा खूपच छान, मला तर खूप आवडलं धर्माबादची पब्लिक. आता आपण घेऊ जीके दादाची. जीके दादा बोला दादा, कशी तो बोल. काय बोलू काय जे सुचल ते बोलायचं. आपल्याला तिथं कसं हा जीके दादा पण खूप सपोर्ट केलेला आहे. आपल्याला तिथं काय भेटलं, कसा भेटला ते बोल. सर्वात पहिलं धर्माबादच्या सर्व पब्लिकचे मनापासून आभार की त्यांना सगळं सपोर्ट केले, असे प्रेम दिले की पुन्हा यासाठी अजून विनंती केली. पुढच्या वेळेला आपण नक्की येऊ, असे सपोर्ट करत राहा. सर्वजण लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. मेघाच्या आयडी लक्षात नसलं तर लक्षात करून घ्या. मेघा डोंगळे 1032 या आयडीला सर्वांनी फॉलो करा. आपण युट्यूबला टाकणार. आता आपण विचारणार आहोत आशुदीदीला कसा वाटला ते. नको नाही जे जमल ते बोलायचं. मागच्या बोलू छान वाटलं मेघा सोबत आज येऊन. मेघाने मला जाणली पण खूप छान वाटलं. आज तर लास्ट टाइम पेक्षा मेघाला एवढा सपोर्ट भेटला बघून खूप भारी वाटलं. गेलं रे भाई, ब्रिज गेलं. झालं आपलं कंटिन्यू. छान होता मेघाचा खूप छान. तिथे पण खूप छान बोलली वगैरे. खूप सपोर्ट केले सर्वांनी, मदत खूप केली. सिक्युरिटी खूप होती तिथे, तिला खूप चांगलं सर्वांनी सपोर्ट केला. आणखीन काय बोलणार. छान वाटलं मेघा सोबत येऊन. नेक्स्ट टाइम कधी आलं तर नक्की येऊ परत धर्माबादला. थँक्यू सर्वांना. हिच्याकडून मेघाकडून नाही तुझ्याकडून. तर गाईज आता आपण आपली डोंगरेला विचारू, भैयाला विचारू की त्याला कसं वाटलं. त्याने तर दूरच होता. विचारा त्याला कसं वाटलं. होतो एक नंबर वाटलं. BEST बेस्ट. अच्छा सर्वांना जय श्रीराम. शेवटचं एकदा हा. आणि खरंच धर्माबादची पब्लिक एक नंबर. मला खूप आवडली. नाही मला धर्माबादची पब्लिक खूप आवडली आणि खूप छान सर्वांनी सपोर्ट केला. त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानते मी. तर धर्माबादची पब्लिक व्हिडिओ बघत असेल तर आभार मानून घ्या. हा मानून घ्या. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. तुम्हाला सांगितलं होतं मी गेल्या बारच्या ब्लॉग मध्ये की बेल आयकॉन कशासाठी दाबायचं, कसा दाबायचं ते मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे. तर त्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे दाबा. बाय. तर सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय, जय बसव, जय श्रीराम.